नमस्कार, माझे नाव आदर्श पाटील, याचे नाव अभिजित माने. थोड्या वेळापूर्वी आपण ज्या स्टोन केशर गेलेलो त्याचे नाव राजनंदिनी स्टोन केशर. 8-9 वर्षापूर्वी तो स्टोन केशर कन्स्ट्रक्ट केलेला. त्यावेळी त्याची कॉस्ट होती 7 कोटी. आत्ताच्या घडीला त्याची कॉस्ट वाढली असणार. त्यानंतर सगळी प्रोसिजर तुम्हाला अजून पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी त्या प्लांट तुम्हाला वर्किंग सांगणार आहे. पहिला तर आपण 2-2.5 किलोमीटरवरनं ट्रकच्या साबराच्या ट्रकच्या साह्यानं आपण 150 ते 200 mm आपण बोल्डर सांगतोय. ते आपण काय करतोय, पहिला प्रायमरी क्रशरमध्ये टाकतोय. तिथं काय होते तर ते क्रश होतात म्हणजे काय 70, 80, 90, 150चे आपलं 150 ते 200चं जे बोल्डर्स असतात त्याचं कन्व्हर्जन आपण कशात करतोय 70, 80, 90 मध्ये करतोय. त्यानंतर त्या आपण प्रायमरी क्रशरमधून कन्वे बेल्टनं आपण काय करतोय सेकंडरी क्रशरमध्ये जातोय, ज्याचं नाव आहे HSI. HSI मध्ये आपण काय करतोय तर 10-20 mm मध्ये आपण त्याचं तुकडं करतोय. म्हणजे आपण काय केलं, पहिला 70-80 mm मध्ये त्याचं तुकडं केलं. दुसऱ्या पार्टमध्ये काय केलं आपण ते 10-20 mm मध्ये तुकडं केलं. ते 10-20 mm मध्ये तुकडं केल्यानंतर आपण परत त्याला स्क्रीनिंगसाठी नेतो. स्क्रीनिंगसाठी कुठे नेतो तर सिंगल डेक आणि डबल डेकमध्ये नेतोय. सिंगल डेक आणि डबल डेकमध्ये काय होतं आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. डिस्ट्रीब्युशनमध्ये काय स्क्रीनिंग होते, 10 mm चं सेपरेट होते, 20 mm चं सेपरेट होते आणि क्रश स्टँड सेपरेट होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होते. आणि आपण स्प्रिंकलर यूज करतो. तिथं स्प्रिंकलर आपण बघितलं तिथं पाणी पडत होतं. ते पाणी का पडत होतं, कारण की जे आपण क्रश करताना जी धूळ उडत होती ती धूळ आजूबाजूच्या एरियामध्ये न पसरता ती तिथंच खाली पडावी, पाण्याच्या साह्यानं ती पाण्यामध्ये कलेक्ट होऊन ती खाली पडावी म्हणून आपण स्प्रिंकलर्स यूज केलं. आणि त्याचे युजेस काय तर फाईन ॲग्रिगेट आपण कॉन्क्रीटमध्ये आणि मॉर्टरमध्ये यूज करतोय. आणि कॉन्क्रीटमध्ये आपण कोर्स ॲग्रिगेट पण यूज करतोय. आणि कॉन्क्रीट आपण सगळ्या कामांसाठी यूज करतोय, जसं की रोड्स, ब्रिज सगळ्यांसाठी यूज करतोय. परत रेल्वेच्या खाली आपण बलास्ट म्हणून टाकतोय, ते बोल्डर्स आपण टाकतोय. हे सगळ्याचा यूज आपला फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट म्हणून आपण करतोय. थँक्यू.